लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढवलेल्या महायुतीत आता स्थानिक निवडणुकांमध्ये मात्र दरार पडल्याचं बघायला मिळतंय. महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात फोडाफोडी सुरू होती तेव्हा एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी केली होती आणि तेव्हाच दिल्लीवरून येताना महायुतीमध्ये फोडाफोडी होणार नाही असं बोलण्यात येत होतं. पण महायुतीमधली ही फोडाफोडी अजूनही सुरूच आहे आणि यामुळे शिंदे सेनेच्या नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना घेऊन बरीच खतखत पाहायला मिळते. पण शिंदेच्या शिवसेनेत असणाऱ्या या खदखदीचा भाजपला काहीही फरक पडत नाही हे भाजपनं आणि रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. नमस्कार, मी सारिका. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि 2 दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्याच्या निवडणुका पार पडल्या. पण राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असताना महायुतीमध्ये मात्र घमासान सुरू आहे. महायुतीमधल्या मित्र पक्षात इनकमिंग वरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होते आणि ते वाद अजूनही सुरूच आहेत. पण या इनकमिंगचा सगळ्यात जास्त धोका हा शिंदेच्या शिवसेनेला मिळतोय. आज त्यावरूनच भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार वादविवाद सुरू असल्याचं दिसतंय. त्यातल्या त्यात यंदा भाजपला शिंदेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात आपले पाय रोवायचे आहेत. त्यामुळे ठाणे सोडलं तर भाजप विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये आपले हातपाय पसरत आहे. काही दिवसांपूर्वीच काही प्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेमधला वाद चांगलाच रंगला होता आणि एवढंच नाही तर हा वाद एवढा पेटला की शेवटी पक्षप्रमुखांना दिल्लीत जावं लागलं. एकनाथ शिंदेंनी या वादानंतर दिल्ली वारी केली. एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन आले तेव्हा ही फोडाफोडी थांबेल असं वाटलं होतं. मात्र नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजप शिंदे सेनेतला वाद चांगलाच गाजला. यावरून एवढं तर कळतंय की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांविरोधात शिंदेच्या शिवसेनेत कमालीची नाराजी आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आता पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मात्र शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी यावरून भाजपवर जोरदार टीका केली आणि येत्या काळात होत असलेल्या निवडणुका या स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली. पण महायुतीमधून फोडाफोडी होणार नाही असं असून सुद्धा डोंबिवलीत शिंदे सेनेचे स्थानिक नेते अभिजित थरवळ यांच्यासोबत त्यांच्या अनेक युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अभिजित हे शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते सदानंद थरवळ यांचा मुलगा. मागच्या 15 वर्षापासून अभिजित थरवळ हे युवा सेनेचे पदाधिकारी होते. शिंदे सेनेचे अभिजित थरवळ, प्रशांत सावंत, अभिजित विचारे, लक्ष्मीकांत अंबरकर, प्रदीप चव्हाण, विनय घरत, मयूर पाटील, सर्वेश पाटील, योगेश शिंदे, ओमकार शिर्के, प्रतीक सोनी, ओमकार देवधर, प्रिन्स गुप्ता, दर्शन मकवाना, राहुल म्हात्रे, गोपाळ देशपांडे, विरम वोरा, नील प्रजापती, कौशब मकवाना, प्रितेश भोसले, प्रजित अमीन, सर्वेश साहिल यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपत सहभागी झाले आहेत. त्याआधी बुधवारी सकाळी सुद्धा कल्याण ग्रामीणचे शिंदे सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं शिंदेच्या महत्वाच्या नेत्यांना गोटात घेतल्यानं शिंदेचे नेते नाराज झाले आहेत. मात्र भाजपला आता शिंदेच्या शिवसेनेची गरज नाही, त्यामुळे शिंदेच्या नाराज नेत्यांचा सुद्धा भाजपला फरक पडत नाही का, असा प्रश्न इथं उपस्थित होतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? भाजप जाणून बुजून इथे शिवसेनेला राष्ट्रवादीच्या तुलनेत जास्त टार्गेट करते का? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.